नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर सकाळचा टाईम आहे, अर्ली मॉर्निंग, आणि मला घरात असा पसारा रोजचा कायम असते. वाटलं पहिले तुम्हाला दाखवून द्यावं की रोजचा पसारा कसा असते. तरी 2-4 गोधड्या माझ्यातल्या उचलून ठेवल्या होत्या, कारण आशू बाहेरचे भरेल पाय त्याच्यावर आणायचं आहे म्हणून. तर आशूचे बाबा आज आता कामावून निघून गेले होते. आता ते कामाला गेल्याशिवाय मला बाकीच्या कोणत्याच कामाला आधार लागत नाही, कोणतंच काम मला करता येत नाही. कारण त्याची सकाळी एक तर डब्याची गडबड राहते, त्यात आशूची मागं गडबड राहते. तर कसं असं वाटतं की हे जे काम आहात आपले घरचे, हे घरीच असतो आपण, तर मग आपण हे आता नाही तर थोड्या वेळाने केलं तरी होऊन जाते. पण कामाला जाणारा व्यक्ती जर त्याचे बरोबर सोय झाली नाही तर मग कसं तो कामालाही त्याला उशीर होते. शिवाय मग आता दिवसभर मग त्या गोष्टीचं टेन्शनही असते, किंवा मग त्या गोष्टी मनातही असतात की गळ्या आज आपला लवकर डब्बा झाला असता, आपण आज लवकर कामाला गेलो असतो. किंवा मग आता जसं की आता सगळ्यालाच माहीत आहे की प्रॉपर असं काम नाही आहे आशूच्या बाबाले. जे काम आहे ते हातमजुरीवरच आहे. जे काम करतात त्याची हप्त्याची मजुरी येते आणि त्याच्यातच आमचं भागते. बाजारहाट येते, हप्त्याचा बाजारहाट येते, काही गट आहेत मागं, ते होऊन जाते. तर मग आता जो व्यक्ती कामाला जाते, जो व्यक्ती घर सांभाळते सगळं, त्याच व्यक्तीचं जर आपण वेळेवर करून दिलं नाही तर मग काय फायदा. तर मग आता इथं आशूचे बाबा कामाला निघून गेले होते. त्याचा डब्बा नाश्ता द्यायचं सगळं करून दिलं होतं, ते निघून गेले होते. आता ते गेल्यानंतर मग मला क्लिनिंगची सुरुवात होते. एक मोठा टास्क म्हणून इथं मला सुरुवात होते, कारण आशूले सांभाळणं लय मोठं काम आहे. कारण मला कॅमेरा जर मिळाला तिथं ती कुठे ठेवेल जरी असला ना, त्याला दिसला की तो पूर्ण फोनच उचलून घेऊन जाते. तो आताही आला होता फोन घ्यासाठीच, पण आता त्याला कोणत्या तरी कामात असं गुंतून द्यावं म्हणून त्याची हे जे खेळणं होतं त्याचं ते वाजत जाई नाही, बंद पडलं होतं. तर त्याच्यात मी ते पॉलिथिन बांधून थोडंसं ते वाजवायचा प्रयत्न केला, तर ते सक्सेस झालं. ते वाजायला लागलं, मग ते त्याच्यात गुंतला. त्याला देऊन दिलं, ते त्याच्यात तो गुंतून गेला. थोडा वेळ मला जोड खेळला, थोडा वेळ आप्पाजोड खेळला त्याच्या, आणि थोडा वेळ मग इकडे तिकडे. पण फोन दिसला त्याला की तो फोन घ्यायला येतेच. आता सकाळच्या सुरुवातीसोबत सकाळचे कामं, त्यात प्रेग्नन्सीचा 5वा महिना, सोबतच आशू, सगळ्या गोष्टी अशा एकत्र झाल्यासारख्या झाल्या. सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या. पण आता कसं असते, गृहिणी म्हणून एक काय म्हणतात त्याला, आता एक गृहिणी म्हटल्यावर तिला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. नाही केलं तर मग तू घरी असतं ना, तुला समजत नाही का, तू घरीच तर असतं दिवसभर, मग तुला दिवसभर कामं कोणते असतात, हे असे टोमणे आपल्याला नेहमी मग ऐकायलाच भेटतात. पण हे नाही, हे असं कोणी जाणून घेणार नाही की बा ही दिवसभर घरी असते. ठीक आहे, दिवसभर असते, गृहिणी घरी असते, पण दिवसभर घरी असते तर ते घरी करते काय करते. ते दिवसभर त्या लेकराले पाहणं, घरचे कामं करणं, तुमचं घर क्लीन करून ठेवणं, तुमच्या सगळ्याची सोय करणं, जेवणापासून, स्वयंपाकापासून, तुमच्या आंघोळीचं पाणी तापवण्यापासून म्हणा, की तुमच्या कपडे धुण्यापासून, तुम्ही खाता ते भांडे घासापासून, सगळ्या गोष्टी त्या गृहिणीले कराव्या लागतात. आता कामाला जाणारा व्यक्ती कामाला निघून जाते, पण जे बाकीचे असतात त्याचंही आपल्यालाच करावं लागते. आणि शिवाय कसं, आता एक गृहिणी म्हणून तिचं कर्तव्य आहे असं म्हणतात. आता गृहिणीचाही जीव आहे, हे सगळ्याला समजायला पाहिजे की त्या गृहिणीचाही जीव आहे. तिला बोलायच्या आधी, तिला काही म्हणायच्या अगोदर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की गृहिणी फक्त घरी राहते, घरी असते, दिवसभर काय करते, हे असे टोमणे ऐकायच्या पुरती नाही आहे. तिचाही काही अधिकार आहे, तिचाही जीव आहे, तिचंही काही मन आहे. आता अशा सगळ्या गोष्टी जर काढत गेल्या तर मग अशा त्या निघत जातात. पण शेवटी असं गृहिणीचं मग गृहिणीला एक गोष्ट समजावल्या जाते की बाई तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तू नाही करशील तर कोण करीन. अरे ठीक आहे बा, मला संसार आहे, मला घर आहे, मी तर करीनच. पण अशा समोरचा व्यक्ती जर आपल्याला अशाबद्दल टोमणे देत असेल किंवा मग काही म्हणत असेल तर मनात कुठेतरी खंत येते, मनात कुठेतरी खराब वाटते. की असते ना, प्रत्येकाचंच मन असते ना, प्रत्येकाला कोणती गोष्ट जर आपण वाईट बोललं तर ते त्याच्या मनाला लागते, त्या व्यक्तीच्या मनाला लागते. तर आता सकाळच्या सुरुवातीसोबत मला सकाळचे जे कामं असतात
ते मला आटपणं सुरू होते. सगळे आथरून काढून घेतले होते आणि बाकी सगळी क्लिनिंगही झाली होती. आता क्लिनिंग पूर्ण झाली नव्हती, सॉरी, फक्त झाडून काढलं होतं एकाच रूमचं, दुसरं आमचं बाकी होतं. इथं आशू पोट दुखते म्हणून म्हणत आहे, तर त्याच्याजवळ मी थोडा वेळ बसली, त्याला थोडा वेळ लाडवलं. पाय म्हणजे पाय दुखतात म्हणे, अजून पोट दुखते म्हणे, तर त्याला थोडा वेळ मी तिथं खेळवलं आणि नंतर अजून कामाला सुरुवात केली. आता लेकरू आहे म्हटल्यावर ते आईच्या मागं मागं येईनच, मग त्याला जे 2 मिनटं त्याला सांभाळा, 2 मिनटात काम करा, असं राहते. आता आशूचं इथं खेळणं चालू होतं आणि मला एक साईड कामं सुरू होते. आता एक साईडची रूम तर मी ठीक आहे क्लीन करून घेतली होती, पण जी दुसरी रूम आहे त्या रूमले 8 दिवस झाले म्हणजे असं पाहण्यातच आलं नाही. म्हणजे नाही का असे चालता बोलता काहीतरी झाडून काढलं, पुसून घेतलं, झालं. बाकीच्या काही म्हणजे बाकी काही केलंच नव्हतं. तर आज मला तिकडची ही रूम मला पूर्ण क्लीन करायची होती. तर इथं आशूचं कसं असते, थोडा वेळ तो खेळते, थोडा वेळ नाही खेळत. तर आशूचे बैल जे पोळ्याच्या दिवशी आणले होते त्यातला एक तर त्यानं साहेबानं फोडून टाकला, फ्रॅक्चरच करून टाकला, पण दुसरा जो होता तो चांगला होता. तर म्हणून मी वर सज्जावर ठेवला की जेणेकरून तो जो फुटेल बैल आहे तो पूर्ण फुटला, तर मग हा त्याला दुसरा बैल खेळायसाठी म्हणून देता येते. आता खेळायचीच वस्तू आहे, लेकरू खेळीनच फोडीनच, आता ते तर होतच असते. आता एकटा इथं आशू खेळते आणि खेळता खेळता तो त्याचं मन झालं की मग अजून मला मागं इकडे येते. तर इथं असं आहे, मूर्त्या मला साफ करायच्या होत्या, म्हणजे साफ नाही केल्या, फक्त कपडाच मारला, फक्त क्लीन केला, फक्त जेवढा धूळ होता त्याच्यावर तोच काढला. कारण म्हणजे जे पावडर असते, म्हणजे आपलं लिक्विड असते, अष्टधातूच्या मूर्त्या आहेत आणि ते अष्टधातूच्या मूर्त्या मी नेहमी लिक्विडनं क्लीन करत असतो. एक लिक्विड येते, ते लिक्विडनं मी क्लीन करत असतो. पण सध्या लिक्विड माझ्याजवळ अवेलेबल नव्हतं, सध्या नव्हतं घरी. तर म्हटलं ज्या वेळेला आपण आणू त्यावेळेस ते मूर्त्या घासता येतात, म्हणून आता मी फक्त कपड्यानंच पुसून घेतल्या. त्याच्या मी 3ऱ्या-4थ्या दिवशी ते कपड्यानं मी पुसून घेत असतो, पूर्ण क्लीन करत असतो. पण आता शेवटी कसं असते की घरात वयस्कर व्यक्ती जर असेल तर मग ते काही आपण किती सांगितलं काही म्हटलं तरी ते त्या ठिकाणीच वस्तू ठेवतील जिथं आपण नाही म्हणतो. मग आता मलाही घरी तसंच असते, ते मूर्त्याच्या जवळ थोडीशी जागा असते, तर मग मामाजी म्हणा की आत्याबाई म्हणा की त्याचा चष्मा असला की तो तिथं ठेवतील, त्याच्या गोळ्या असल्या की तिथं ठेवतील, कोण काही वस्तू दिली की ते आणायची तर ती ठेवायची, कोणती काही खायची वस्तू असली आशूच्या हातची म्हणा किंवा त्याच्या हातची म्हणा की धरलं की तिथंच ठेवणं. मग तिथं कसं खायच्या काही वस्तू ठेवल्या तर मग मुंग्या लागतात, खराब होते, कोणी येणार जाणार असते तर पहिली नजर तिकडेच पडते, तर मग ते कसं चांगलं वाटत नाही किंवा चांगलं दिसत नाही. तर मग आता ते ठेवतात ठीक आहे, पण त्याला आपल्याला म्हणणं बरोबर वाटत नाही ना की बाबा तुम्ही ती ठेवतात हे तुम्ही आवरून ठेवत जा की हे ठेवत जाऊ नका की हे काढून फेका आतून, नाही जमत आपलं बोलणं असं. शेवटी सून पडते ना, तर सुनीनं जर असं म्हणलं तर मग उद्या त्याच गोष्टीचं महाभारत सुरू होते की तिनं आम्हाला असं म्हटलं की तिनं आम्हाला तसं म्हटलं. आता हे प्रत्येक घरातली गोष्ट आहे, आता मी माझ्याच घरातली गोष्ट आहे म्हणून असं म्हणत नाही, प्रत्येक घरातली गोष्ट आहे, प्रत्येक घरात मातीच्या चुला आहेत. मग म्हणून त्यापेक्षा कोणी काही म्हणल्यापेक्षा जे मला सोयीचं पडते, जे माझ्या नजरेसमोर चुकीचं दिसते ते मी बरोबर करत लागत असतो. आता कसं आशूच्यानं म्हणा की मी प्रेग्नेंट असल्या कारणानं म्हणा थकवा जास्त येते आणि थकवा आला म्हणजे मला काही कामं करायची कोणती इच्छाच होत नाही. मग काही कामं केले, काही राहिले, काही केले, काही राहिले, असंच चालू होतं. त्या कारणानं इथं जे आथरून होते म्हणजे सासूबाई सासरे जे खाली आथरून टाकतात ते मग ते तसंच काढून असं कसंही आपलं अस्तव्यस्त घडीनं केल्यासारखं धरलं की ठेवून दिलं, धरलं की ठेवून दिलं, असंच होतं. तर मग आता कसं बरं लागत नाही, म्हणजे मला बरं लागत नव्हतं, त्या कारणानं मग ते थकवा असल्या कारणानं मी त्या गोष्टी इकडे थोडासा कानाडोळा केला की नाही जाऊ द्या की आज नाही करू उद्या करू, आज नाही करू उद्या करू. पण शेवटी फायनली म्हटलं की नाही, आपण लय 8 दिवस झाले आपण त्या पसाऱ्याइकडे लक्षच दिलं नाही आणि तो पसारा एवढा जास्त दिसला की म्हणजे येणार जाणाऱ्याची पहिली नजर त्या पसाऱ्या इकडेच जात जाय. तर म्हटलं नाही, आज काही झालं तरी हा पसारा आवरून ठेवायचाच.
तर सगळे जेवढे अंथरूण होते तेवढ्या मी घड्या करून ठेवल्या, ते कवर करून ठेवल्या, मूर्त्या सगळ्या साफ करून घेतल्या. आणि पूर्ण म्हणजे दोन्ही रूम जेवढ्या जे 2 रूम आहेत आमच्या, ते दोन्ही रूम मी पूर्ण झाडून घेतल्या, क्लीन करून घेतल्या. आणि सगळं म्हणजे जेवढं कचरं होतं ते सगळं घराच्या बाहेर म्हणजे अंगणात आलं. तर तुम्ही अंगणात पाहू शकता किती कचरं झालं होतं. ते त्या एकाच रूमचं आहे, ज्या रूममध्ये मूर्त्या ठेवलेल्या असतात किंवा मामाजी आत्याबाई ज्या रूममध्ये झोपतात त्याच रूममधल्या आहेत. आता आत्याबाईचं कसं असते, ते सकाळी उठतात, ते सकाळी उठल्या की ते त्याला सवय आहे की झोपेतून उठल्याबरोबर आपली रूम झाडून काढायची किंवा मग पुसून घ्यायची. तर त्याला सवय आहे तशी. तर मग त्याचं कसं समोरचं आपलं झाडलं, समोरचं आपलं पुसलं की झालं. मग त्याईनं पुसल्यावर त्याईनं झाडल्यावर जर मी अजून गेली, अजून झाडलं, तर मग अजून ते महाभारत होते. त्यापेक्षा मग तुम्ही झाडावा. मग जेव्हा मला टाईम भेटेन दुपारच्या टायमाला तेव्हा मी दोन्ही रूमा मला मनानं मी क्लीन करून घेत असतो. ते दोन्ही रूम झाडून झाल्या होत्या, पूर्ण क्लीन करून झाल्या. अंगणही पूर्ण झाडून घेतलं. आणि आता इथं जे आमच्या गायी असतात बांधेल, म्हणजे कोट्यात असतात, पण पाणी सध्या नाही आहे, पाऊस सध्या नाही आहे, म्हणून जरासं त्याले बाहेरच बांधतात मामाजी. तर इथं बाहेर बांधल्या कारणानं मग इथंही पसारा होते, शेण होते किंवा मग गाईचं जे गवत टाकल्या जाते ते कचरं सगळं जमा होते तिथं. तर ते गाई निघून गेल्यावरच मला सगळे कामं इथं करायला बरं पडते. तर गाय निघून गेल्यावर मग मी शेण काढून घेतलं, सगळं शेण काढून घेतलं. आणि जेवढा पुंजा झाडून काढल्यावर जेवढा पुंजा जमा होते तेवढा सगळा पुंजा खतावर फेकून दिला. कपडे मी भिजत टाकले होते पहिलेच, कारण असं वाटलं की बाकीचे सगळे कामं होईपर्यंत आपले कपडे भिजतात. आणि मला कसं आहे, मी शेण कैसंही काढायचं असलं की कपडे धुवायच्या अगोदरच मी शेण काढतो. मग ते कसं जास्त वास मग हाताला लागते त्या शेणाचा. मग आपल्याला स्वयंपाकही करायचा असते, अधूनमधून आशू येते, त्याला काही चारायचं असते, मग ते शेणाचा वासानं तो खात नाही. मग त्या कारणाने मी पहिले शेण काढतो, नंतरच कपडे धुतो असतो. तर इथं शेण काढलं, कपडे भिजत टाकले. आणि इथं ह्या 2 रूम ज्या होत्या त्या मला पुसून घ्यायच्या होत्या. आता 5वा महिना चालू आहे म्हटल्यावर मला ते पुसून घ्यायला बी एवढा त्रास चालू झाला की म्हणजे असं पूर्ण असं नाही का, झुकून मध्ये पुसायला थोडासा त्रास होणं सुरू झाला. म्हणून मांडी मारून मला ते घर पुसणं चालू होतं. आता शेवटी काम आहे, करावंच लागेल. शेवटी घर आहे मला, ते कसंही असो, 2 रूम असो की 1 रूम असो, ते मला घर आहे. ते थोडंसं क्लीन करणं, चांगलं ठेवणं मला काम आहे, आणि मी हे नेहमी करीनच. तर इथं मला ते घर एक खोली पुसून झाली होती. आता दुसरी रूम पुसायची होती. तर दुसऱ्या रूममध्ये मी या रूममधून लगेच दुसऱ्या रूममध्ये गेली पुसायसाठी. म्हणजे जेणेकरून आपण सगळं जर काम व्यवस्थित केलं, टायमावर केलं, तर पॉझिटिव्हिटी घरात येते म्हणतात. चांगले विचार घरात येतात. घरच क्लीन असलं, घरच स्वच्छ असलं तर स्वच्छ विचार, स्वच्छ भावना, स्वच्छ सगळ्या गोष्टी येतात आपल्या घरात. आता घर क्लीन केलं म्हणजे एक मनातही चांगलं वाटते की नाही इकडे आज म्हणजे प्रसन्न असल्यासारखं वाटते. जेमतेम जर आपण सगळे कामं एका टायमाला जर करत असलं सगळे, की मग एक टेन्शन नसल्यासारखं होते की नाही इकडे आज मला जे होतं, मला मागं कामं ते मी आज पूर्ण संपवून टाकले, चांगले कामं केले. आता घरात पसारा दिसत नाही किंवा मग आता कोणताही पाहुणा आला तर मला पसारा दिसणार, म्हणजे त्याला असा पसारा दिसणार नाही, असं मग मनात होते. तर आता तुम्हाला थोडंफार तरी का होईना मला 2 रूमची क्लिनिंग कशी केली हे तुम्ही पाहून घ्या. बाहेर कपडे धुवायचे फक्त बाकी होते. हे पहिली रूम आणि ते तिकडची आमची रूम, अशा 2 रूम पूर्ण झाडून क्लीन करून पसारा आवरून पुसून सगळं झालं होतं. आता शेवट राहिले होते कपडे. आता कपड्याचा असा घोर झाला मला मागं की पाणी सुरू होतं. मग ते पाण्यात कपडे वायात जात नाही. मग काय केलं की आशूच्या बाबाचे काही कपडे होते, आशूचे काही कपडे होते, जे शिल्लकचे एक्स्ट्राचे कपडे होते धुवायचे, ते मी धुतलेच नाही. बस आंघोळा केला का जेवढे कपडे वले असले तेवढेच कपडे धुवून काढायचे, असंच मला चालू होतं. मग आज म्हटलं आज ऊन आहे चांगली, तर आज सगळे कपडे काढू धुवायले. तर मला पूर्ण दीड तास लागला कपडे धुवायला. एक तर मला बसायला त्रास व्हायला सुरुवात झाली की मला बसता येत नाही बरोबर. आता 5वा महिना सुरू असल्या कारणानं मला बसायला थोडासा त्रास व्हायला सुरुवात झाली. आणि सोबतच एवढे मोठे कपडे एकाच दिवशी टाकले. ते मला लई चुकी झाली की मी एकाच दिवशी एवढे मोठे कपडे टाकले.
तर मला जे कपडे खराब दिसत गेले ते मी टाकत गेली, कारण आशूच्या बाबाचे काही कपडे होते. आशूच्या बाबाचे 3 शर्ट 2 पॅन्ट होते, अजून आशूचे कपडे होते, मामाजीचे 2-3 शर्ट होते, शेला दुपट्टा म्हणजे बन्यान त्याचे काय कपडे होते तेही होते. म्हणजे असे जास्त कपडे असल्या कारणानं आता जे खराब दिसत, घराची क्लिनिंग केली म्हटल्यावर की जे खराब दिसत गेलं ते मी बाहेर टाकत गेली, भिजवत गेली. आणि कपडे धुवायला ज्या टायमाला बसले त्या टायमाला लय मोठे कपडे दिसले. ठीक आहे, असो. तर आजचं होतं हे मला असं रुटीन. कपडे धुवून मला अर्धे झाले होते, अर्धे धुतले होते. तर असं आहे मला आजचं मॉर्निंगचं अर्ली रुटीन. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, कोणत्या शहरातून पाहता तेही मला कमेंट करून सांगा. तर इथं सगळे कपडे धुवून झाले होते, वाळू टाकले होते, काही खाली होते, काही वर टाकले होते. तर तोपर्यंत